वेदांचा तो अर्थ म्हाशीच ठावा इराणी वहावा भारमाथा. वेदांचा आश्रय आपल्या काव्यातून प्रगट करणारे श्रीसंत जगद्गुरू तुकोबाराय. पण त्या काळच्या जात्यांधांनी धर्मांधांनी तुकोबारायांच्या मुखातून वेदांचा आश्रय प्रगट होताना बघून तुकोबारायांवर बहिष्कार टाकण्याचं ठरवलं. धर्मपीठाच्या कार्यास प्रारंभ होत आहे. पिता बोल्लोबा आंबिले यांनी जाती विशिष्ट विहित कर्माबद्दल आगळीक करून वर्णाश्रम धर्मास धक्का पोचवण्याचा गंभीर गुन्हा केलेला आहे. आणि तुकोबारायांनी निर्माण केलेलं काव्य म्हणजे श्रीसंत जगद्गुरू तुकोबाराय यांचा पंचमवेद असणारा गाथा. या गाथ्याला पाण्यामध्ये म्हणजे इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवण्याचे आदेश दिले. पण माझ्या जगद्गुरू तुकोबारायांनी भगवंतावरती विश्वास ठेवून आपण निर्माण केलेला जो काही पंचमवेद असणारा गाथा तो गाथा पाण्यामध्ये बुडवला. आणि 13 दिवसापर्यंत माझे जगद्गुरू तुकोबाराय यांनी त्या इंद्रायणीच्या तीरावरती उपोषण केलं. आणि आश्चर्य घडलं की 13व्या दिवशी साक्षात इंद्रायणी मातेने त्या ठिकाणी प्रसन्न होऊन तुकोबारायांचा गाथा त्यांना परत वापस केला. त्याच इंद्रायणीच्या तीरावरती उभारलेलं हे भव्य दिव्य गाथा मंदिर आणि त्या गाथा मंदिराचं दर्शन घेण्याकरता आज आपण श्री क्षेत्र देहू या ठिकाणी आलेलो आहे. पुण्यापासून 30 ते 31 किलोमीटर अंतरावरती आणि श्री क्षेत्र आळंदीपासून 15 ते 16 किलोमीटर अंतरावरती वसलेलं देहू नावाचं गाव. आणि श्रीसंत जगद्गुरू तुकोबारायांच्या मंदिरापासून जवळजवळ 1 किलोमीटर अंतरावरती इंद्रायणीच्या तीरावरती उभारलेलं हे भव्य दिव्य गाथा मंदिर. या गाथा मंदिराचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर गाथा मंदिरामध्ये जी काही आतून मार्बलची फरशी आहे वरती तुकोबारायांचे जे काही 4000 ते अभंग या फरशीवरती लिखित स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतात. मित्रांनो, सध्याला आपण आहोत गाथा मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये म्हणजे कमानीमध्ये. बरेचसे भाविक भक्त काही दर्शन घेऊन बाहेर येत आहे आणि काही दर्शन घेण्याकरता आतमध्ये चाललेले आहेत. तर आपण सुद्धा गाथा मंदिराचं दर्शन घेण्याकरता या मुख्य प्रवेशद्वारामधून आतमध्ये प्रवेश केलेला आहे. समोरच्या साईडला जर आपण बघितलं तर समोर जे दिसतं आपल्याला बांधकाम ते आहे भक्तनिवास. म्हणजे श्री क्षेत्र गाथा मंदिराचं जे काही भक्तनिवास आहे ते या ठिकाणी भक्तनिवास आपल्याला बघायला मिळू शकतं. आणि समोर बघितलं तर इंद्रायणीच्या तीरावरती उभारलेलं हे भव्य दिव्य श्रीसंत जगद्गुरू तुकोबाराय यांचं गाथा मंदिर. ही जी दिसती आहे ही आहे मंदिराचे मुख्य कमान म्हणजे मुख्य प्रवेशद्वार. या मुख्य प्रवेशद्वारामधून आपण आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता आपण जाणार आहोत श्री क्षेत्र गाथा मंदिरामध्ये. मित्रांनो, मंदिरामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर उजव्या हाताला लागते ती म्हणजे आपल्याला पानपोही. थंडगार पाण्याची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मित्रांनो, मंदिरामध्ये प्रवेश करत असताना पहिल्यांदा दोन्ही साईडला 2 हत्ती आपल्याला बघायला मिळतात आणि ते हत्तीचं दर्शन घेतल्याच्या नंतर आता आपण करणार आहोत गाथा मंदिरामध्ये प्रवेश. गाथा मंदिरामध्ये प्रवेश करत असताना पहिल्यांदा आपल्याला काही पायऱ्या चढून वर जावं लागतं. मित्रांनो, 15-20 पायऱ्या चढून वर आल्याच्या नंतर आपण पोहोचतो थेट म्हणजे गाथा मंदिरामध्ये. काही भाविक भक्त आतमधून दर्शन घेऊन येऊन बाहेर बसलेले आहे तर काही दर्शनामध्ये आतमध्ये जात आहे. आपण जर मंदिराच्या राईट साईडला बघितलं तर बघू शकता या ठिकाणी राईट साईडला दिसतं ते म्हणजे भक्तनिवास. सुंदर असं भक्तनिवासचं सुद्धा बांधकाम केलेलं आहे. आणि मंदिराच्या पाठीमागे ही जी दिसते आपल्याला ती आहे इंद्रायणी आणि पलीकडल्या साईडला बसलेलं आहे ते म्हणजे देहू गाव. गाथा मंदिराच्या समोरचा जो काही भाग आहे तो गाथा मंदिरामध्ये उभा राहिल्याच्या नंतर या प्रकारे तो समोरचं दृश्य आपल्याला बघायला मिळतं. तर मित्रांनो, या ठिकाणी आपणही जाणार आहोत आता गाथा मंदिरामध्ये श्रीसंत जगद्गुरू तुकोबाराय यांचं दर्शन घेण्याकरता. गाथा मंदिरामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर भाविक भक्तांची गर्दी या ठिकाणी होती आणि दर्शनाची बारी सुद्धा या ठिकाणी आपल्याला लागलेली दिसू शकते. तर आपण सुद्धा या दर्शन बारीमध्ये उभा राहून श्रीसंत जगद्गुरू तुकोबाराय यांचं दर्शन घेण्याकरता मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. मित्रांनो, हे जे आपल्याला बघायला मिळतं हे आहे भक्तनिवास आणि जे काही वारकरी मुले या ठिकाणी शिक्षण घेतात त्या वारकरी मुलांच्या शिक्षणासाठी जी व्यवस्था आहे, त्यांची जी राहण्याची व्यवस्था आहे, त्या भक्तनिवासच्या पाठीमागं जी काही बिल्डिंग आहे त्या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे.
मित्रांनो, मंदिरामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर जो काही समोरचा सभामंडप आहे त्या सभामंडपामध्ये गाथा मंदिराची प्रतिकृती आपल्याला बघायला मिळते. एकदम सुंदर अशी प्रतिकृती या गाथा मंदिराची या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते, जे की आपण बघू शकता या काचामध्ये ती या ठिकाणी समोर ठेवलेली आहे. आतमध्ये प्रवेश करत असताना पहिल्यांदा आपल्याला बघायला भेटतो या ठिकाणी लिहिलेला श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ. मित्रांनो, गाथा मंदिरामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर प्रथमतः श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचे भव्य दिव्य मूर्तीचं आपल्याला दर्शन घडतं. एका हातामध्ये चिपळ्या आणि एका हातामध्ये विणा घेतलेली तुकोबारायांची मूर्ती या ठिकाणी प्रथमतः आपल्या नजरेस पडते. आणि वरच्या भागाला जर आपण बघितलं तर तुकोबारायांच्या मूर्तीच्या वर जे काही भगवंताचे आतापर्यंत अवतार झालेले त्या अवताराचं वर्णन त्या ठिकाणी त्या मूर्तीच्या रूपाने रेखाटण्याचं काम या मंदिरामध्ये झालेलं आहे. तुकोबारायांच्या मूर्तीचं दर्शन घेतल्याच्या नंतर हे जे बाजूला आपल्याला भिंती दिसतात त्या भिंतीवरती संगमरवराची जी फरची आहे त्या फरचीवरती जे तुकोबारायांचे अभंग आहे त्या अभंगाचं लिखाण केलेलं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतं. आतमध्ये आल्याच्या नंतर तुकोबारायांचा अभंग वाचला नाही असं कधी घडतच नाही. तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये जेवढे काही प्रसंग आहे त्या संपूर्ण प्रसंगाचं रेखाटन या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसतंय. या ठिकाणी बघू शकता मंगलचरण पहिलं आणि गाथ्यामधला जो काही पहिला अभंग आहे तो या ठिकाणी प्रतिलिपित केलेला आपल्याला बघायला मिळू शकतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. आणि अभंग वाचत असताना समोर आपल्याला दिसते ती म्हणजे काही विदेशातल्या महिला. या ठिकाणी त्या विदेशातल्या महिला सुद्धा तुकोबारायांचं मंदिर बघण्याकरता या गाथा मंदिरामध्ये आल्या होत्या. खरं तर आश्चर्य वाटलं मला की विदेशातले लोक या ठिकाणी येऊन तुकोबारायांचं संतांचं असेल भगवंताचं असून दर्शन घेतात आणि तो इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. परंतु दुर्भाग्य आहे आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनाच आणखी काही संत किंवा हे गाथा मंदिर असेल किंवा देहू आळंदी असेल हे माहिती नाही. तर मित्रांनो, आपण सुद्धा या गाथा मंदिरामध्ये प्रवेश केला आणि तुकोबारायांचे बरेचसे अभंग आतापर्यंत आपले वाचून झालेले आहे. गाथा मंदिरामधला जो काही पहिला मजला आहे त्या मजल्यावरती आपले अभंग वाचून झाल्याच्या नंतर आता आपण निघालेलो आहेत गाथा मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावरती. मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावरती वर आल्याच्या नंतर समोरून जो काही व्ह्यू दिसतो तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, दुसऱ्या मजल्यावरती आलं आणि वरून खाली जर बघितलं तर पहिल्यांदा आपल्याला बघायला भेटते ती म्हणजे श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांची भव्य दिव्य मूर्ती. मंदिराच्या खिडकीमधून बाहेर डोकून बघितल्याच्या नंतर आपल्याला दर्शन घडतं ते म्हणजे इंद्रायणी मातेच्या कुशीमध्ये वसलेल्या श्री क्षेत्र देहू गावाचं. आणि या ठिकाणी आपण बघू शकता गाथा मंदिराच्या मागून वाहणारी ही श्री क्षेत्र इंद्रायणी माता. आणि या इंद्रायणी मातेच्या पलीकडे जर मी तुम्हाला झूम करून दाखवतो, हा जो दिसतो आपल्याला डोंगर हा आहे तुकोबाराय यांचा साधनास्थलीचा श्री क्षेत्र भंडारा डोंगर. याच भंडारा डोंगरावरती जगद्गुरु तुकोबारायांचं भव्य दिव्य स्वरूपाच्या मंदिराचं बांधकाम सुरू आहे. मित्रांनो, गाथा मंदिरामधलं दर्शन घेऊन आता आपण बाहेर निघालेलो आहे आणि काही पायऱ्या उतरून आपण गाथा मंदिराच्या खाली जाणार आहोत. खरं तर आता आपण जाणार आहोत त्या ठिकाणी ज्या ठिकाणी श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांनी आपण लिहिलेला गाथा स्वतःच्या हाताने पाण्यामध्ये बुडवला होता. त्या ठिकाणी आता आपण जाणार आहोत. तर मित्रांनो, सध्याला बघू शकता आपण आलेलो आहे त्या इंद्रायणीच्या तीरावरती. या ठिकाणी सुद्धा सुंदर बांधकाम केलेलं आपल्याला बघायला मिळू शकतं. मित्रांनो, या ठिकाणी आल्याच्या नंतर काही पायऱ्या उतरून आपण जाणार आहोत श्री क्षेत्र इंद्रायणी मातेच्या कुशीमध्ये. बघू शकता तुम्ही सुंदर असं बांधकाम या ठिकाणी केलेलं आहे. अगदी मन मोहून घेणारं हे दृश्य आपल्याला या ठिकाणी आल्याच्या नंतर बघायला भेटतं. मित्रांनो, काही पायऱ्या उतरून खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला एक मंदिर बघण्याकरता मिळतं. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न झाला असेल की हे मंदिर कशाचं आहे. तर हे मंदिर आहे ज्यावेळी जगद्गुरु तुकोबारायांनी गाथा पाण्यामध्ये म्हणजे इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवला होता त्यावेळेस इंद्रायणीच्या डोहामध्ये गाथा बुडवल्याच्या नंतर तुकोबारायांना फार दुःख झालं होतं. आणि दुःख झाल्याच्या नंतर तुकोबारायांनी ज्या दगडावरती ज्या शिळेवरती बसून 13 दिवस अमरून उपोषण केलं होतं त्याच दगडाचं म्हणजे त्याच शिळेचं हे मंदिर आहे. खरं तर जगामध्ये आतापर्यंत तुम्ही अनेक दगडाचे मंदिरं बघितलं असेल, परंतु या देहू गावामध्ये दगडासाठी निर्माण झालेलं मंदिर या ठिकाणी आपण मित्रांनो, या शिळा मंदिराचं दर्शन घेतल्याच्या नंतर आपण आलेलो आहे श्री क्षेत्र इंद्रायणी मातेच्या तीरावरती. आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर इंद्रायणी मातेचं तीर्थ आपण घेतलं.
तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबातही विसरू नका. आणि तुम्हाला कुठल्या ठिकाणचा व्हिडिओ बघायला आवडेल तेही खाली कमेंट बॉक्सद्वारे नक्की सांगा. तिथला व्हिडिओ आम्ही काढण्याचा नक्की प्रयत्न करू. रामकृष्ण हरी.